ए मम्मी उठ, टॅक्सी आली आपली. जरा लवकरच आली. नाश्ता चल, वाटत कुठेतरी करू. इथे साल्सबर्ग शहरात आहेत अशा लहान जागा, पण इथे कुठे पुन्हा गाडी लावायला जागा शोधण्यात वेळ कशाला घालवायचा. तेवढ्या ड्रायव्हरने एक खास जागा आम्हाला सुचवली. आम्ही ऑस्ट्रिया सोडून जर्मनीत म्युनिकमध्ये चाललो आहोत. अंदाजे 150 किलोमीटर, काही जास्त लांब नाही. आणि वाटेत म्हणे एक प्रसिद्ध अशी एक रोड साईड इटरी आहे. रोड साईड इटरी म्हणजे काय, ढाबा हो आपला. भारतामध्ये पूर्वी उपाहारगृहे नव्हती. शहरात किंवा गावात खानावळी असायच्या. मात्र हे मालवाहू ट्रकवाले असतात ना, ते 12-12 तास महामार्गावर ट्रक चालवतात. केवळ जेवणासाठी मार्ग बदलून गावात ट्रक घुसवायचा. आणि तिथे रस्तेही लहान हो, त्यामुळे त्यांचे फार वांदे व्हायचे आणि वेळही फुकट जायचा. घरून निघताना बायको त्यांना डबा भरून द्यायची, पण पुढे आठवडाभर घराबाहेर त्यांना डबा कोण देणार. तर त्या डब्यावरून किंवा हिंदीतल्या डिब्बा या शब्दावरून ढाबा नावाचा नवीन धंदा तयार झाला. म्हणजे रस्त्यावरच सहसा पेट्रोल पंपावर थांबून त्यांना घरच्या डब्यासारखे जेवण देणारा तो ढाबा. असे ढाबे म्हणजे रस्त्यावर वाटेत थांबून खाण्याची ठिकाणे जगात सगळीकडे आहेत. फक्त त्यांची नावे वेगळी आणि तिथे मिळणारे अन्नपदार्थ वेगळे. मात्र मी असं ऐकलंय की अमेरिकेत पंजाबी वस्ती जास्त असल्यामुळे तिथे महामार्गावर अगदी पंजाबमध्ये असतात असे ढाबे उभारले आहेत त्यांनी. म्हणजे बसायला अक्षरशः खाटा आणि टेबलावर नाकापर्यंत उंच असा स्टीलचा लस्सीचा ग्लास. याचा अर्थ तिथे धुराने काळवणलेला आणि धुळीने माखलेला अशोक लेलँड ट्रकमधून लुंगी सावरत आपले सरदारजी उतरत नाहीत आणि स्वतः भरपूर खाऊन लस्सीचा जोरदार ढेकर देऊन सोबतच्या क्लिनरसाठी कागदाच्या पुड्यात काही बांधूनही घेत नाही. ड्रायव्हर आणि क्लिनरचे नाते बहुधा त्या ड्रायव्हर आणि त्याच्या बायकोपेक्षा दृढ. बारीक अंगयष्टी, मळकट कपडे असा ड्रायव्हरच्या बाजूस ठोंब्यासारखा नेहमी बसलेला दिसतो हा क्लिनर खरा बहुगुणवंत, ज्याच्याखेरीज ट्रकवाला शहराबाहेर पडू शकत नाही. किरकोळ दुरुस्ती, वाटेत पंक्चर झालेला टायर बदलणे आणि ढाब्यावर ड्रायव्हर जेवत असताना याने मात्र गाडीची तपासणी करणे, तेल पाणी बदलणे आणि काचा किंवा अख्खी गाडी धुवून काढणे. तोपर्यंत ड्रायव्हर जेवून त्याच्यासाठी गरम गरम कागदात बांधून आणलेले तो गाडी चालवताना खाणार. इंग्रजांच्या काळात या बहुगुणी कामगाराला तो केवळ शेवटी आपली गाडी धुतो म्हणून क्लीनर हे नाव इंग्रजांनी त्याला दिले. मात्र आता जर्मनीमध्ये इथली रस्त्यावरची अशी खाण्याची जागा बघण्याची उत्कंठा आम्हाला भूकेपेक्षाही जास्त लागली आहे. कारण आमचा ड्रायव्हर म्हणतो की ती जागा निव्वळ मोठी नव्हे तर प्रचंड आहे. तुम्ही युरोपमधून नसाल तर तुम्हाला त्याची कल्पनाही करता येणार नाही. आमच्याकडे इस्रायलमध्ये देश लहान असल्यामुळे अशा मोठ्या जागा आम्ही पाहिलेल्या नाहीत हो. पण मोठी असून असून किती मोठी असणार आहे हो. पण ड्रायव्हरने इथे का गाडी वळवली. काय हो, घाबरला तो तुम्ही. अहो, तुमच्यासमोर माझं थोडं एडिटिंगचं कौशल्य पाजळलं. तो ट्रक खरा लांब होता. कॅमेरा झूम लावून त्याला जवळ केलं आणि सोबतीला काही थोडे आवाज वगैरे घातले. मध्यंतर समजा हो. म्हणजे शॉक लागायला तुम्हाला, शॉक नाही, भूक लागायला तुम्हाला. आलं का, आलं काय. चला आता जगातले सर्व बिकट प्रश्न कसे सोडवायचे ते विसरून भूक विसरेपर्यंत खाऊन घेऊ. किती मोठं. हे तर काहीच नाही. हे खाऊ की ते खाऊ, ते खाऊ की हे खाऊ. पदार्थांच्या किमती तशा माफक. मुलांना भरवताना पालकांना पाठीत वाकून दुखू नये म्हणून मुलांना उंचावर बसवण्याची व्यवस्था. पोर मात्र के काढतंय. खायच्या आधी सगळी जागा बघून घेतो. खरोखर मोठं आहे हो. हे काय वरपण आहे काय. किती मोठं. हे तर काहीच नाही. खाली सगळ्या पेस्ट्री आणि पिझ्झा आहेत. पण वर एकदा केक दिसले आणि आई परत खाली उतरायलाच मागेना. तिला म्हटलं, माझी आई तू बस इथेच केक बघत. तुझा केक ठरेपर्यंत माझी ही जागा पाहून पूर्ण होईल. आता तुम्हाला म्हणून सांगतो, ही सर्व जागा पाहून झाली तरी तिचा केक ठरणार नाही. लावा पैस. मी झटकन इथे तुमच्यासाठी व्हिडिओ मारून आईला घ्यायला परत आलो. तर ती म्हणे, इथे पुढे केक खाण्यासाठी बाहेर खास गार्डन कॅफे आहे. म्हणजे काय, आणखीन पण आहे काय. म्हटलं चल तिला. केक म्हटलं की मी सुद्धा चॉकलेट सारखा विरघळतो थोडा. किती मोठं. हे तर काहीच नाही. बाहेर पावसाला सुरुवात झाली त्यामुळे बाहेर कोणीच नव्हतं. इथे आणखीन एक मोठा डायनिंग हॉल आहे. नशीब तो बंद होता, नाही तर पुन्हा करावं लागलं असतं. हिला बघा, खायला प्यायला वेळ नाही, उभ्यानेच खाते.
आई तेवढ्यात पुढे गेली. अगं हे काय बघत आहेस, आपण फिरायला आलो, कप बशा घेऊन काय फिरवायचे आहेत युरोपभर. कप बशांवरून किटल्यांवर आणि किटल्यांवरून कुटणारी कॉफी चालवायचं यंत्र चालवणारी मला भेटली. मला म्हणते कशी, चल मागे नेते तुला. आणि कोणी नसलेल्या अशा बंद गोदामात तिने मला नेलं हो. मी घाबरलो. केबल टीव्हीवर मध्यरात्रीनंतर लागणारे जर्मन चित्रपट पाहायचो ना मी आई वडील झोपल्यानंतर. मग ती मला म्हणाली की बाहेर जी कॉफी पिता आहे ती सर्व इथेच बनवली जाते. मी एकदाचा उसासा टाकला आणि म्हणालो, अब किती मोठं किती मोठं. तर ती मला पटकन म्हणते कशी, हे तर काहीच नाही. त्या गोदामातून मी चुकून वेगळ्या दरवाजाने बाहेर पडलो. बघतो तर इथे आईस्क्रीम आणि आईस्क्रीम युक्त केक. केक बरोबर अर्थात कॉफी किंवा वाईन. म्हणजे काय, माणसाने तळमजल्यावर जेवायचं आणि केक खायला वर जायचं, मग आईस्क्रीम खाण्यासाठी गुदामातून बाहेर पडायचं काय. येड्याचा कारभार दिसत आहे सगळा. इथे त्यांचं संग्रहालय पण आहे, ज्याला चालून केक जिरवायचा असेल तर. अब किती मोठं किती मोठं. हे तर काहीच नाही. हे सारा जमाना या हसीनो का दीवाना या. ए शामू पुरे ना. मी इथे कुठे संग्रहालयात अडकलोय हो. मला आई सापडत नाहीये. तिथे मला आई सुद्धा शोधत असावी. आईच्या आठवणीने कासावीस होऊन मी धावत निघालो. अरे ते चित्रपट आहे फुकटात बघायला. माझ्यासारख्या सभ्य पुरुषाला एका रिकाम्या अशा सिनेमागृहात एकटे शिरताना पाहून एक जर्मन महिला त्या काळोखात माझ्या मागे शिरली. तिच्या मनात काय आहे हे काय ठाऊक, मात्र अतिप्रसंगाला बळी पडण्याआधीच मी तिथून पाय काढला. बरं झालं मी तिथून वेळेतच निघालो, नाहीतर ती म्हणाली असती, अग किती छोट किती छोट. वाट बघत बसली होती हो माझ्यासाठी माझी छक्कुली. एकदाची आई सापडली, कॉफी पण सापडली आणि कॉफीत घालायला भरपूर साखर पण सापडली. घे फुकट आहे घे. आता आम्हाला खरी ओढ लागली आहे म्युनिक शहर गाठण्याची. तसे आम्ही 2 वर्षांपूर्वी आलो होतो म्युनिकला. आमची आहे ना एक व्हिडिओ 2 दिवसांची जर्मनी म्हणून, पाहिली की नाही तुम्ही. तेव्हा आम्ही इथे फक्त 2 दिवसांसाठीच आलो होतो आणि त्यानंतर आईला कॅन्सर झाला ना, आणि मग जवळजवळ 1.5 वर्ष आम्हाला घरातच काढावं लागलं. तर आता त्याची भरपाई म्हणून पुढील मुक्काम म्युनिकमध्ये 1-2 आठवडे तरी अगदी आरामात करणार आहोत. पिझ्झातील 1 तुकडा आईला देऊन बाकीचे मी गुंडाळून गिळले. आता म्युनिक येईपर्यंत गाडीत रवंथ करीत बसायचं. युरोपच्या सहलीला निघाल्यापासून पहिल्यांदा आम्हाला पाऊस लागला. अरे काय म्हणता, म्युनिक आलं पण. अब किती मोठं किती मोठं. हे तर काहीच नाही, हे तर काहीच नाही. काय पण गाणी बनवतात आजकाल. हे तर काहीच नाही. हे काय गाणं आहे. हे तर काहीच नाही काय एकसारखं. हे तर काहीच नाही. बावळटपणा पुरे करा आता. हे तर काहीच नाही. हे आता खाली येऊ का. हे तर काहीच नाही. हे तुझ्या आईला नमस्कार सांग. हे तर काहीच नाही. बाहेर भेट, मला बाहेर भेट, मग दाखवतो. हे तर काहीच नाही. ठेवा हो, दिवाळीचं समजून ठेवा. हे तर काहीच नाही. हे कोणाला सांगायचं नाही हो. हे तर काहीच नाही. अरे कोण आहे रे तिकडे. हे तर काहीच नाही. हॅलो साहेबांना द्या. हे तर काहीच नाही. जय महाराष्ट्र भाऊ. हे तर काहीच नाही. हे तर काहीच नाही.